ठिकाणी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. या प्रमुख व्यक्ती यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. सल्लागार शिर्के साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर या तालुका सदस्य अतिश भागवत यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. मॅचला सुरुवात होते. एफसीटीचा संघ खेळतोय आरजे स्पोर्ट शिवाजीनगर या टीमच्या विरोधामध्ये. भन्नाट वेगानं चेंडू मात्र टाकण्याचं काम. मागचा सामना बघितला अगदी दोन्ही संघ गजानवरच कामत कोण आणि त्याचबरोबर अलायन्स इलेव्हनचं आपण ते बॅटल पाहिलं. त्याच्यामध्ये 5 सामने एकंदरीत गजानवरच कामत कोण या टीमने खेळले, ज्याच्यामध्ये त्यांनी 2 मॅचेस मात्र जिंकल्या आणि त्याच्या प्रतिस्पर्धी जो संघ होता त्या टीमनं 5 मध्ये 4 सामने जिंकलेले आहेत. यापुढच्या ज्या मॅचेस असतील, यापुढच्या ज्या उर्वरित सर्व मॅचेस आहेत त्या सर्व मॅचेस 3 षटकांचे खेळले जातील. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. यापुढच्या सर्व मॅचेस आहेत त्या 3 ओव्हरच्या खेळल्या जातील. यापुढचा सामना असेल पोलीस पाटील 11 विरुद्ध स्वराज फायटर्स. पोलीस पाटील 11 विरुद्ध स्वराज फायटर्स या 2 टीम मध्ये बॅटल खेळवलं जाईल. आपण टॉस करण्यासाठी दोन्ही संघ या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. सुपर बॉलिंग मनोजच्या माध्यमातून पोलीस पाटील 11 आणि स्वराज फायटरचे कॅप्टन त्वरित आपण कॉम्बॉक्स कडे या. बॅटर बाद झालेला आहे. इथे तो फलंदाज आहे मैदानाच्या बाहेर. पहिला मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय एफसीटी या टीमला. यापुढच्या ज्या सर्व मॅचेस 3 ओव्हरच्या खेळल्या जाणार आहेत याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पोलीस पाटील 11 चे कॅप्टन आणि त्याचबरोबर स्वराज फायटरचे कॅप्टन आपण त्वरित या. प्रहार मोठा केला गेलाय. अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही आहेत. त्यावेळेला तिथे 4 रन्स मिळतील. चौकार येतोय. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. एफसीटीचा संघ मॅचेस जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता जसं जसं सगळ्या संघाच्या ज्या सगळ्या मॅचेस आहेत त्या अगदी कंप्लीट होतील त्यानंतर मग सगळी जी समीकरणं सांगितली जातील की कोणते संघ क्वालिफाय होणार, कोणते संघ क्वालिफाय होणार नाहीत. प्रत्येक खेळाडू इथे एक चांगली उमेद घेऊन आलेला आहे. मोठा प्रहार केला जातोय. कॅच पकडली जाईल. एकचा खेळ संपला. लॉस ऑफ 2 विकेट्स 11 रन्स. 11 रन्स आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या ओव्हरमधून एफसीटी या टीम कडून. चला फार वेळ जाणार नाही. नवीन बॉलर या लगेच. पहिल्या ओव्हरमध्ये एक ओव्हरचा खेळ संपला. 11 रन्स 2 महत्वाचे खेळाडू बाद एफसीटी या टीमचे.
पोलीस पाटील 11 आणि त्याचबरोबर स्वराज फायटर्स. कॅप्टन इकडे या, कॉमेंट्री बॉक्सकडे या. टॉस आपण तिकडे करत नाही आहोत, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आपण टॉस करतोय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली, तिथे कॅच लपकली जाईल. मिस्टर सागर देखील मैदानाच्या बाहेर जाताना दिसणार आहेत. सागरनं देखील चुकीचा फटका केलाय, तिसरा मोठा धक्का बसतोय. बॅटिंगसाठी 4 वरती. SK स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर रॉयल किंग दोन्ही कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे या. स्वराज फायटर्सचे कॅप्टन आपण त्वरित या. इथे 6 रन्स मिळतील. प्रमोद पालकर हार्ड हिटर, त्याच्या बॅटमधून सुमधुर फटका आपल्याला षटकार पाहायला मिळालाय. गोलंदाजावरती अक्षरशः हवी झाला, त्या चेंडूला फोडून काढलंय, त्याच्यावर अगदी त्या कुऱ्हाडीचा घाव घातलाय. षटकार, कमालची बॅटिंग, पुन्हा मोठा प्रहार. चेंडू सरळ मात्र डेकला झोनकडे चाललाय. 1च रन्स मिळेल. स्कोरबोर्ड 22 या आकड्यावरती. स्वराज फायटर कॅप्टन या लगेच. पुन्हा एकदा हा सिक्सर पाहायला मिळतोय, खूप लांबच षटकार पाहायला मिळाला. 28 रन्स स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. हा टॉस करण्यासाठी या संघटनेचे अध्यक्ष पुन्हा एकदा चांगला प्रहार करताना आपण बघतोय. दोनचा खेळ संपलाय. धावसंख्या 32 ला 3 FCD. रॉयल किंग आणि SK स्पोर्ट्स यांची मॅच कवली झाली. यानंतर लगेच कॅप्टन या, लगेच धावत या, प्रचंड वेगाने या. संघटनेचे अध्यक्ष महोदय आदरणीय बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूयात. मी साहेबांना विनंती करतो की आपण हा टॉस करून घेतोय. यापुढे जो होणारा सामना असेल SK स्पोर्ट्स मुजेद आपुली विरुद्ध रॉयल किंग, या दोन संघांबद्दल जो टॉस या पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महोदय आदरणीय बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूयात. साहेबांना विनंती करतो की आपण समोर मार्गस्थ होऊयात. बैकर साहेब, आपणास विनंती असेल की आपण टॉस करतो, तुमच्या शुभ हस्ते टॉस करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. पुन्हा मोठा प्रहार केलाय प्रमोदनं. चेंडू आता हवेमध्ये विध्वंसक झालेला खेळाडू, कॅच सुटते, कॅच सुटलेले आहे. तिथे 3 रन्स देखील आता आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 45 ला जाऊन पोहोचले. 2.2 ओव्हरपर्यंतचा खेळ. यापुढच्या सर्व ज्या मॅचेस आहेत लेग स्टेजच्या, सगळ्या 3 ओव्हरच्या खेळल्या जातील, याची नोंद घ्यायची आहे सगळ्या टीमनी. सर्व संघांनी नोंद घ्या. सर्व मॅचेस इथून पुढे 3 ओव्हरच्या. कुणाल कात्रेनं पुन्हा एकदा अगदी तिच्या पिठाऱ्यामधून एक मोठा फटका बाहेर काढलाय.
ज्याच्यावरती संपूर्ण आपण बघतोय ऑफिशियल रन्स किती आहेत. इशारा द्या. येस, ऑफिशियली इशारा आलेला आहे. 6 रन्स इथे धावफलकावरती सोडले जातील. 51 रन्स स्कोरबोर्डवरती आता लागलेत. रोशन राऊतचा पुढचा जो चेंडू असेल, रूम बनवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. नो मॅच लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक, परंतु चेंडूच्या मागे जोपर्यंत पोहोचतील यावेळी पुन्हा एकदा 3 रन्स मिळत आहेत. या चेंडूवरती देखील प्रमोद पालकर याच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. हे षटक खूप महागडं एक्सपेन्सिव्ह षटक. अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 60 रन्स आता स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. RJ स्पोर्ट्स शिवाजीनगर हा संघ तेवढं चांगलं आपल्याला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु यावेळेला कॅच हातातून निसटते. ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 62. 62. SK स्पोर्ट्स मौजूदा पुढील टॉस जिंकलेला आहे. SK स्पोर्ट्स बॅटिंगचं डिसिजन आहे. शेवटचं षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती मनोज. ऑफिशियल घाई करायची आहे लगेच. हवेमध्ये बॉल आहे आणि हॅलो 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 नो बॉलचा तिथे इशारा आपल्याला पाहायला मिळाला होता. रन्स इथे मिळून जातील. 74 रन्स 74. पुन्हा एकदा जडमध्ये चेंडू टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत अलोंग द कार्पेट, त्याच्या मागे आलाय, परंतु 20 फील्ड तिथे घडलेली आहे. धावसंख्या 77 झालेली आहे. 24 बॉलमध्ये 78चा तो पाठलाग करावा लागेल. FCT लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला फास्ट खेळायचं आहे, फास्ट खेळायचं आहे. इथे लवकरात लवकर इथे मॅचला सुरुवात करा. याच्यानंतर SK स्पोर्ट्स मोजे दापोली आणि रॉयल किंगचा सामना खेळवला जातोय. मॅचला होती सुरुवात. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन. FCDचा सामना. पहिलाच बॉल आहे, बाउन्सर चेंडू, सुरेख बॉल. सौरभ काताळे तिखट बाउन्सर टाकलाय. सौरभ काताळेच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. फक्त आणि फक्त 2 रन्स मिळतील. 78 धावांचा पाठलाग. RJ स्पोर्ट्स शिवाजीनगरचा संघ. चेंडूला सन्मान दिलाय. सन्मानजनक या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळतोय. रॉकेट थ्रो केला गेला होता, परंतु जोपर्यंत चेंडू थ्रो केला जाईल त्याच्या अगोदर या बॉलवरती देखील 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4च रन्स आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ काताळेनं मोठा प्रहार बॅक टू बॉलर करण्याचा प्रयत्न, हा हाणाचा मामला, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल बिंदी चेंडू होतोय. इथे समीकरण असं आहे, पहिला चेंडू बिंदी, मग 2, मग परत बिंदी, मग परत 2, मग परत बिंदी आणि इथे एक्स्ट्राज. ही सध्याची परिस्थिती, ही टाइमलाईन या ओव्हरची आहे. शेवटचा 1 चेंडू पहिल्या ओव्हरमधील आता बाकी आहे. नो बॉल खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. तुम्ही सुरुवातीचे 5 चेंडू चांगले टाकता आणि शेवटचा 1 चेंडू टाकण्यासाठी तुम्हाला वाईट बॉल टाकावा लागतोय आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा तुम्ही एक नो बॉल टाकताय. हे कुठेतरी अगदी खराब विचार आहेत. थोडेसे विचार बदलावे लागतील. कोण चुकते यापेक्षा काय चुकते या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. आय थिंक 1 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि इथे धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. येणाऱ्या 18 बॉलमध्ये तुम्हाला अजून 70 रन्स मारायचे आहेत. तुमच्या समोर यावेळेला आपण जर बघतोय तर खऱ्या अर्थानं हा धावांचा डोंगर दिसतोय. तो डोंगर पोखरण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. लगभग 23.33 ही सरासरी मेंटेन ठेवताना येणारे पुढचे सर्व रन्स तुम्हाला करायचे. 70 धावांचा तो तुम्हाला पाठलाग करायचा आहे. 18 मध्ये 70. राकेश नाचरे गोलंदाजी ट्रॅकवरती. एक सिंगल रन्स, बॅटचा स्पर्श, विकेट की सिंगल. ते जो बॅटर होता तो मात्र बाद झालेला आहे. निकेशला बॅटिंगसाठी आता पाठवलंय. राकेश गोलंदाजीसाठी ज्या वेळेला आला त्यावेळेला राकेशच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती आता विकेट घेतली गेली. यापुढच्या ज्या मॅचेस आपण 3 ओव्हरच्या खेळतोय, 3 ओव्हर असतील आणि 3 बॉलर असतील. राकेश पुन्हा एकदा तयार झालाय बाई कराटेच्या विरोधामध्ये. प्रहार तर करायचा होता. पुन्हा एकदा बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतली गेली. इथे फक्त आणि फक्त 1च रन्स. रन्स मात्र प्रचंड वेगाने कंप्लीट होत आहेत. फटका तिथे फसलाय. प्रॉपर असा टायमिंग होत नाहीये. बाई कराटेच्या सर्कलच्या बाहेर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॅट आणि त्या चेंडूचा तेवढा दर्जेदार असा संपर्क होत नाही.
सरळ बाहेर जावं लागतंय आणि इथे एक मोठा धक्का पाहायला मिळतोय. कुणाल कात्रे गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी आलेला आहे. 15 वरती 3 खेळाडू बाद. तिसऱ्या षटकाची सुरुवात तर झाली आहे. राऊंड विकेट बॉलिंग लक्ष्मणच्या थोडस बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा ऑफिशियलच्या माध्यमातून. एक सिंगल रन पुन्हा एकदा तर समोर फलंदाज तयार असतील. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एकच रन. यष्टीरक्षक टेटवरी गावचे पोलीस पाटील महोदय आहेत. आदरणीय आतिशजी भागवत सर या मॅचमध्ये खेळत आहेत. FCT संघ आहे ऑक्शनमध्ये. भागवतांना मात्र या टीममध्ये घेतलं गेलं. अगदी त्या ठिकाणी चांगला थ्रो देखील पाहायला मिळालेला आहे. आय थिंक शेवटचं षटक तिथे आतिश भागवत हे टाकताना आपल्याला पाहायला मिळू शकतील. शेवटच्या ओव्हरमध्ये आतिश भागवत यांचं षटक ते असेल. आय थिंक तसंच दृश्य दिसेल कारण येणाऱ्या क्षेत्ररक्षक याही वेळेला मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला टोळवण्याचा प्रयत्न होता. केव्हा नि केव्हा दोनच रन्स. धावसंख्या 21 आता जाऊन पोहोचलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये या चेंडूमध्ये इथे कॅच मिस झाले. सौरभ कातळेनं मात्र हातामधून तो झेल त्याच्या निसटलाय आणि इथे षटक क्रमांक 3चा खेळ होतोय समाप्त. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचले 23 रन्स. शेवटचा षटक परंतु मिस्टर आदूक या आतिश भागवत सर खूप सारे रन्स पाहिजे. 6 मध्ये 55 पाहिजेत. आदूच बॉलिंगसाठी आलाय. असं वाटतंय की आतिश भागवत सर टाकणार की काय. तो 6-55 ची आवश्यकता. पहिलाच बॉल नो टाकलाय. पुन्हा एकदा अजून देखील चेंडू झालेला नाही आहे. आतिश भागवत टाकतील का. 6 चेंडू आणि त्या 6 मध्ये 51 ची आवश्यकता. संपूर्ण या ठिकाणी पोलीस पाटील संघटनेचे सदस्य पदाधिकारी आलेले आहेत. असं वाटतंय की आतिश भागवत सर यांची देखील त्यांना बॉलिंग पाहायला मिळू शकली असते. पण तो पोलीस पाटील जे भागवत सर आहेत त्यांनी साफ नकार दिलाय की या मॅचमध्ये नाही कदाचित पुढच्या मॅचमध्ये ते बॉलिंग करताना दिसू शकतील. त्याचबरोबर आतिश भागवत सर तुम्ही जर एखादी कॅच पकडल्या जेवढे कॅचेस 2 कॅच जर पकडल्या तर तुम्हाला त्या 2 कॅचेससाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राईज सुहास अबगुल यांच्याकडून ते दिलं जाईल. त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला 200चा कॅश प्राईज पाहिजे असेल तर कॅच पकडावे लागतील तरच ते कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाईल. मोठे फक्त चेंडूला कदाचित तो स्पर्श देखील बॅटचा होत नाहीये. मोठा प्रहार तिथे केला जातोय. पण तो क्षेत्ररक्षक असतील तिथे कॅच पकडलेली आहे आणि या बॅटरची पारी संपुष्टात आली आहे. एक बॉल मध्ये 50 रन्स पाहिजेत जे शक्य नाही. यापुढचे जो सामना सर्व आहेत ते सर्व मॅचेस 3 ओव्हरचे खेळले जाणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्या. 3 ओव्हर मध्ये 3 बॉलर असतील. स्विचिट काय होतं. चला हा सामना मात्र जिंकला FCT या टीमनं. अभिनंदन करूयात. RJ स्पोर्ट शिवाजीनगर. हार्ड लक बॉईज आपण देखील चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट खेळलात. त्यानंतरची मॅच पहिल्या ओव्हरचा पॉवर प्ले हा कंपल्सरी राहणार आहे याची नोंद घ्या. 3 ओव्हरमध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि उर्वरित जी 2 षटकं आहेत ती अगदी रेग्युलर राहतील.